गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुरडी भरून वाहत आहेत। बबई गावातील पुलावर पावसाचं पाणी साचलं, 2 गावांचा संपर्क तुटला। पुण्यामधल्या माळशेज घाटामध्ये पाऊस आणि धुक्यामुळे घाटातील प्रवास बदला धोकादायक। संरक्षक भिंती, कठडे आणि रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर लावण्याची मागणी। अपघाताचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार। विदर्भात आज पावसाचं अलर्ट। गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूर, वर्धा, अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना। चंद्रपूर, भंडाऱ्यामधल्या सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। रेड अलर्टमुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजच्या 7 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये 40% तलावाच्या पाणी पातळीमध्ये घट। शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधल्या कुरनूर धरणाची 100कडे वाटचाल। 2 दिवसाच्या दमदार पावसामुळे कुरनूर धरण 95% भरलं। 3 नगर परिषद आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला। रायगडच्या रोहा शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची पाणी पातळी वाढली। कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 15,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पंचनामे सुरू। नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज।